स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती या परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 28 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 28. राजवाड्यातील उंदराची गोष्ट. महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तिथे बसत व वाटेल तिथे भोजन करीत. एके दिवशी फिरत फिरत श्री समर्थांची स्वारी राजवाड्यात गेली. राजा पुढे येऊन महाराजांना घरात नेऊन उभयता देवापुढे झोपाळ्यावर बसले. दोघांच्या काही गोष्टी चालल्या होत्या. इतक्यात देवघरात आप्पा सलग पुजारी गंध उगाळीत होते. तो एक उंदीर येऊन निरांजनातील वाती खाऊ लागला. त्याच्याकडे सलग पुजाऱ्यांची नजर गेली. देवघरात उंदरांचा फार त्रास झाला होता. नेहमीच उंदीर वाती खात असत. आप्पांना उंदराचा राग आला. त्यांनी हातातील खोड जोराने उंदरावर फेकले. त्यासरशी उंदराचा प्राण गेला. मग शेपूट धरून उंदराला बाहेर टाकण्याकरता आप्पा घेऊन चालले. महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पांना सांगितले. आप्पांनी तो श्रींजवळ नेऊन दिला. उंदराला घेऊन महाराजांनी झोपाळ्याच्या कड्यातून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी 5-10 वेळा काढघाल केली. मग त्याला हातात घेऊन बच्चा जाओ असे म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताडकन उडी मारून आपल्या बिळात पळून गेला. हा चमत्कार पाहून राजाला श्रींच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठा चमत्कार वाटला. श्री स्वामी समर्थ. येथे बखर क्रमांक 28 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.